तुम्ही माझ्यासोबत असाल तर कुणाच्या बापाला घाबरत नाही असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांना इशारा दिलेला आहे। ते आज पिंपरीमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। एकीकडे अजित पवार दमदाटीची भाषा करत असले तरीही त्यांनी याच सभेमध्ये कानाला खडाही लावलाय। एकदा माझी जीभ घसरली, आता तोलून मापून बोलतोय असं सांगायलाही ते विसरले नाहीत। विशेष म्हणजे कालच अजित पवारांनी घड्याळाला मत दिलं तरच तुमच्याकडे लक्ष देऊ असा दम मतदारांना दिला होता। त्यानंतर आज पुन्हा एकदा कुणाच्या बापाला घाबरत नाही ही भाषा वापरली आहे। काही लोकांना आम्ही मोठं केलं, आम्ही त्यांना मान सन्मान दिला, काहींना नगरसेवक केलं, नगरसेविका केलं, स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं, काहींना महापौर केलं, उपमहापौर केलं, सर्वांनाच त्या ठिकाणी मदत केली। पण काही माणसं वारं फिरलं तशी फिरली गेली, जाऊ दे, उडाले ते कावळे, राहिले ते बावळे। जोपर्यंत हा कार्यकर्ता हाडाचा माझ्या बरोबर आहे तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरत नाही। तुम्ही त्या ठिकाणी मनापासून साथ द्या की आमचा जॅकेटवाला एक खासदार आहे तिथं, ती जॅकेट गाडी पुढे घेतोय आणि त्याला बारामतीला तर कोणी विचारत नव्हतं, इथं गड्याचा 0 बाबू वाटलाय, काय विचारत असते बारामतीत वार्डात कोणी विचारत नव्हतं गड्याला। पण ठीक आहे, त्याचा मान सन्मान, त्याचा आदर मी करतो। नाहीतर लगेच बघा अजित पवार घसरले, अजित पवार घसरणारा नाही, एकदाच घसरला होता तेव्हापासून कानाला खराब आता सारखं बोलताना बरोबर कुठला शब्द आला पाहिजे ते पूर्ण मापूनच बोलतोय, काळजीच करू नका।